विंग मैदानामध्ये फायनलसाठी कोणकोणते बैल पात्र झालेले आहेत, तसेच क्वार्टर फायनलसाठी कोणकोणते बैल पात्र झालेले आहेत, तसेच मेगा फायनलसाठी कोणकोणते बैल पात्र झालेले आहेत. तर चला बघूया विंग मैदानामध्ये एक आदत एक बैल या मैदानामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत, सेमी फायनल करून फायनलसाठी पात्र झालेत. एक नंबर सेमीचा निकाल. सेमी क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3 मधून धावलेली गाडी चचेगाव करांच्या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. मुन्ना भाई पळाला आणि त्या मुन्ना भाई सोबत पळाला बबनराव. सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. रावण आणि रायफल ही जोडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच मेगा फायनलसाठी जोडी पात्र झालेली आहे. रंगा आणि लक्षा ही जोडी मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच सेमी क्रमांक 2चा निकाल आहे. तास क्रमांक 3 मधून धावलेली गाडी विरवडेकरांच्या गाडीचा 1 नंबर आला. सेमी क्रमांक 2 मधून सुंदर अशी गाडी पळाली. चिक्या आणि त्याच्यासोबत पळाला मास्तर आता सध्या महाराष्ट्राला माहित आहे काय टॉपचा बैल पळतोय. आणि चिक्या हा कारुंडेचा चिक्या नाही, हा दुसरा चिक्या आहे. आणि नक्कीच ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. मास्तर आणि चिक्याची गाडी क्वार्टर फायनलसाठी त्या गटामध्ये त्या सेमीमध्ये पात्र झालेली आहे. क्वार्टर फायनलसाठी राणा आणि शंभू ही जी जोडी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच मेगा फायनलसाठी तास क्रमांक 1 मधून धावलेली गाडी राजा आणि सुंदर ही जी गाडी आहे ती मेगा फायनलसाठी सेमी क्रमांक 3 मधून मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच सेमी क्रमांक 3चा निकाल. सेमी क्रमांक 3 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी आरके ग्रुप यांचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. राजा आणि सर्जा या गाडीचा 1 नंबर आला. तसेच क्वार्टर फायनलसाठी तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी बेरड मच्छीकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत पुन्हा एकदा राजा दुसरा बैल आहे. ही जी गाडी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच मेगा फायनलसाठी पब्लिकने गाडी पळाली. तास क्रमांक 1 मधून पाखऱ्या आणि सोन्या ही जी गाडी आहे ती मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे विंगच्या एक आदत एक बैल मैदानामध्ये. तसेच सेमी क्रमांक 4चा निकाल. सेमी क्रमांक 4चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी आदत किंग स्पायडर आणि त्याच्यासोबत पळाला 32 शिराळेकरांचा शाहीर. आता सध्या फॉर्म मध्ये आहे आदत किंग स्पायडर. जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोय आणि नक्कीच आज ही विंग मैदानामध्ये या पठ्ठ्यानं गुलाल मिळवून दाखवला. आणि शाहीर सुद्धा एक चांगला पळतोय 32 शिराळकरांचा. जाईल त्या मैदानामध्ये तो सुद्धा गुलालामध्ये आहे. नक्कीच ही जी गाडी आहे शाहीर आणि स्पायडरची सुंदर अशी तास क्रमांक 5 मधून जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली गाडी आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी. सामना झालेला आहे यामध्ये क्वार्टरसाठी आणि सामना झालेली गाडी आहे सोन्या आणि सुंदर. तसेच गरुडा आणि बंड्या ही 2 गाड्या ज्या आहेत त्या सामन्यामध्ये उतरलेल्या आहेत. नक्कीच आता या दोघांच्या मध्ये काही संगनमत होतंय की काय बघूया. संगनमत झालं तर दोघांच्यात एक जोडी पळेल, सोन्या सुंदर पळेल किंवा गरुडा बंड्या पळेल. किंवा जर संगनमत जर झालं दोन्हीतलं नाही झालं तर मग सोन्या गरुड किंवा सुंदर किंवा बंड्या ही दोन्ही जोडी पळतील. तसेच मेगा फायनलसाठी पात्र झालेली गाडी आहे मारुती आणि चक्का ही जोडी. दचका आणि मारुती ही जोडी जी आहे ती मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच सेमी क्रमांक 5चा निकाल. सेमी क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी AK47 देगावकरांचा सर्जा पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच डमरू आणि रायभाई ही जी गाडी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. आणि तसेच राफेल आणि पिस्टन ही जी गाडी आहे ती मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे. नक्कीच आता आपल्याला विंग मैदानाचे 1 ते 5 निकाल हाती लागलेले आहेत
अजून 2 निकाल बाकी आहेत, ते नक्कीच सांगू तुम्हाला कमेंट्समध्ये. परंतु बघितलं आज मैदानामध्ये चांगलं आणि उजेडसट्टा मैदान झाले, पाऊस वगैरे तर कुठेच नाहीये, त्याच्यामुळे मैदानामध्ये आज चांगल्या लढती बघायला मिळाल्या, तोंडावरती घासाघाशी होते आणि नक्कीच अशी मैदानं खूप होणं गरजेचं आहे. लवकरात लवकर सेमी झाले, 34 गट या मैदानामध्ये पळाले टोटल, आणि खूप साऱ्या शुभेच्छा जे फायनलमध्ये जे बैल राहिले त्यांना. धन्यवाद.